नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ एम-पी-एस-सी किडा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज नोटिफिकेशन आली आहे जिल्हा परिषद बीडची, की 20 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं या हिशोबाने. तर आपण आपल्याला बघून घेऊ आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कोणते लागणार नाहीत, महत्त्वाचे नाहीये. म्हणजे जसं की काही-काही मी बघितलं भरपूर ठिकाणी, की तुम्हाला असं ॲप्लिकेशन फॉर्म सांगतायत आणायचा. तर माझ्या मते तरी आता हे बघा, आता इथं जिल्हा परिषद बीडचं आपण ही ॲड ओपन केली मी आणि ॲडमध्ये इथं दिलंय क्लिअर कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करणे. तर हे 17 इथं 17, 18, 19 काही ते डॉक्युमेंट दिले, 21 डॉक्युमेंट दिले, जे तुम्ही टिक केले असेल समजा फॉर्म भरायच्या टायमाला, ते तुम्हाला याच्यापैकी ते दाखवावं लागणार आहे. ते कंपल्सरी मित्रांनो. ते आता ॲप्लिकेशन फॉर्म लागेलच की नाही लागेल ते आपण पुढं बघू. तर बघा, आता इथं पहिलं दिलंय अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र. आता हे तिथंच भरून घेतात फॉर्म हा आणि तिथं सिग्नेचर वगैरे घेतात तुमची. आता शैक्षणिक अर्हतेचा पुरावा. आता तुमचे 10वी 12वीचं मार्क मेमो, डिग्री असेल, ह्या हिशोबाने ते तुम्हाला 10वी 12वीचं हे लागेल आणि वयाचा पुरावा, नॅशनॅलिटी, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाइल किंवा बर्थ सर्टिफिकेट हे याच्यापैकी जे तुमच्याकडे असेल वयाचा पुरावा, त्या हिशोबाने तुम्हाला तो द्यावा लागेल आणि इथं जन्माचा पुरावा. शक्यतो डोमेसाइल, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाइलवर आहे ना, हा सुद्धा पुरावा हे सुद्धा तुमचं मेन्शन असतं. आणि 5 नंबरला बघूया आपण ई-डब्ल्यू-एसचं. ई-डब्ल्यू-एस मधून जर तुम्ही फॉर्म भरले असेल, तर ते तुम्हाला एक चालू वर्षाचं हे लागून जाईल ई-डब्ल्यू-एसमध्ये. आणि ज्या राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. समजा तुम्ही एस-सी मधून फॉर्म भरलाय, एस-टी मधून फॉर्म भरलाय, ओ-बी-सी मधून फॉर्म भरलाय, तर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. आणि जर तुम्ही मेन्शन केलं असेल व्हॅलिडिटी, तर व्हॅलिडिटी सुद्धा असायला पाहिजे. आणि जर समजा नाहीच आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला ते वेळेवर 6 महिन्याचा कालावधी देतील शक्यतो. पॉसिबल असल्यास मग तुम्हाला ते 6 महिन्यात तुम्हाला सादर करावं लागेल. अजून बघूया आपण नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील. आता हे तर हे एक विषय कसा आहे मित्रांनो, की सगळ्यांनाच लागतं असं नाहीये. एस-सी, एस-टी यांना लागत नाहीये नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र. बाकीचे जे आहेत समजा ओपन, ई-डब्ल्यू-एस, एस-सी, एस-टीला तर लागत नाही. बाकीचं मग मी तुम्हाला आणखी माहिती असं लागत असेल त्याच्याबद्दल सांगतो मी तुम्हाला काढून. कारण की मागच्याच एक वर्षीचं एक नोटिफिकेशन बघितलं, की नरेंद्र मोदींनी सांगितलं एस-सी-एस-टीला नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र चालणार नाही म्हणून. तर तेव्हापासून ते मग कोणी पुढाकार पण नाही घेतला. त्याच्यामुळे एस-सी-एस-टीला लागत नाही मित्रांनो नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र. आणि हे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर तुम्ही दिव्यांगामधून फॉर्म भरला असेल, तर हा तुम्हाला पुरावा लागेल. तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत. ए, बी, सी, डी असे आहेत. तर जिथं समजा बीडमध्ये जागा आहे, बघू आपण त्या हिशोबाने. समजा बीडमध्ये जागा आहे, दिव्यांगाची एक अशी जागा असेल, त्या हिशोबाने तुम्हाला तो प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आणि खेळाडू, अ, माजी सैनिक, माजी सैनिकाचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल, सर्टिफिकेशन असते ते. आणि खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. जर तुम्ही स्पोर्टमधून फॉर्म भरलाय, तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमच्याला असायलाच पाहिजे. जर तुम्ही अनाथमधून फॉर्म भरलाय, तर अनाथ सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र, हे डोमेसाइल हे पाहिजेच तुमच्याकडं, रहिवासी हे असायलाच पाहिजे. आणि हे 13 नंबर, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराच्या विहित नमुन्यातील दाखला. हा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही याच्यातून फॉर्म भरते वेळी तुम्ही मेन्शन केलं असेल तरच मित्रांनो. हं. आणि 14 नंबर, आणि हे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा आहे. तर हे गॅझेटेड आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला एक्झामला सुद्धा हे बसू दिलं नसेल, भरपूर लोकांना बसू दिलं नाही, हे प्रमाणपत्र नसल्यामुळं. त्याच्यामुळे हे अवेलेबल करा जर नसेल तुमच्याकडे तर. आणि 15 मध्ये मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता हे काय एस-एस-सी आणि एच-एस-सीमध्ये 10वीचं 12वीचं तुम्हाला हे भेटून जाते. आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. आता हे ॲडमध्येच हे मेन्शन राहते. तुम्हाला प्रिंट कुठं पण ती भेटून जाते. आणि पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. जर हे तुमच्याकडं याच्यातून जर तुम्ही फॉर्म भरलाय, तर तुम्हाला ते असायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही एक फॉर्म भरते एम-एस-सी-आय-टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र, जर तुम्ही एम-एस-सी-आय-टी आहे असं दर्शविलं, तर एम-एस-सी-आय-टी तुम्हाला लागेलच. आणि टंकलेखन, टायपिंग जे हे जर तुम्ही मेन्शन केले, तर हे सुद्धा तुम्हाला लागेल. लघुलेखन हे सुद्धा मेन्शन केलंय तर लागेलच. आणि अनुभव प्रमाणपत्र हे सुद्धा मेन्शन केलंय तर लागेलच. दॅट्स इट मित्रांनो. एवढे डॉक्युमेंट लागणार आहे. आणि बाकी राहिला विषय तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मचा.
तर ॲप्लिकेशन फॉर्म तर मला सुद्धा कन्फ्युजन होतं हे ॲप्लिकेशन फॉर्म कारण की त्यांच्याकडं आता कसं कळेल की त्यांना की तुम्ही नेमकं डॉक्युमेंट कोणते टिक केले फॉर्म भरायच्या टायमाला नाही की नाही. तर आपण फॉर्म भरलाय त्यांच्या वेबसाईटवर मित्रांनो. त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असायला पाहिजे. पण ते आपल्याला सांगताय ते आता आपली त्याच्यात आपली त्यांची काही आपली काही चूक नाही त्याच्यामध्ये. तरी जर नसेल तर माझ्या मते तरी मी आता कॉन्टॅक्ट केला तिथं झेडपीला. तर तुम्ही हॉल तिकीट जर असेल तुमच्याकडं, हॉल तिकीट, पेमेंट स्लिप तुम्ही जे समजा फॉर्म भरते पेमेंट स्लिप जी असती, ती जर तुमच्याकडे असेल तिची कॉपी करून ते प्रिंट करून घ्यायची आणि ती दाखवायची. अजून तुम्हाला एक ईमेल आला असेल, ईमेलवर जे तुमचं ईमेल फॉर्म भरलेला ते ईमेल आला असेल त्याची एक प्रिंट काढून त्यांना सोबत राहू द्यायची. बघता येईल टायमावर काही नाही ऑप्शन काय त्यांना फक्त मेन म्हणजे काय आहे की तुमचं कागदपत्र पडताळणी झाली पाहिजे. कागदपत्र कोणते? तुम्ही कोणत्या कास्टचे, तुमचं आधार कार्ड, तुम्ही जे जे मेन्शन केलं 10वीचं मार्क मेमो बरोबर आहे का? ओरिजिनल आहे का? 12वीचं ओरिजिनल आहे का? हे सगळी पडताळणी जे आपण टाकलंय ते योग्य आहे का? हे बघण्यासाठी हे केलतं, की तुम्हाला काही तुमच्याकडं ॲप्लिकेशन फॉर्म नाही म्हणून तुम्हाला जे करतील अशातल्या गोष्टी नाही मित्रांनो. ते बाकीचं टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळं हे आता मला वाटलं हा व्हिडिओ बनवावा तुमच्यासाठी कारण की खूप मुलं परेशान होते. मी कमेंट प्रत्येक व्हिडिओमध्ये आता दुसरे क्लासचे पण व्हिडिओ बघत राहतो मी मध्ये खाली कमेंट. तर त्याच्यात सुद्धा मला दिसलं की मुलांना याचा प्रॉब्लेम आहे. ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे आणि मुलं मास्तर लोक रिप्लाय देत नाही त्याचा. तर त्याच्यामुळे मग ते आता स्वतः त्रास कसा होतो ते मला माहिती आहे ना. तर त्या हिशोबाने मग मी तो पॉइंट आउट बघितलं की मग आणि आणखी अजून एक पॉइंट आहे आपल्याकडून तो घ्यावा लागेल आपल्याला. एक विद्यार्थ्याचा आपल्याला मेसेज आलता. 2 मिनिटं मित्रांनो. मी ते हां, कंत्राटी ग्रामसेवक 6 नंबरला आहे ना. 5 आणि हे 6. तर हे बघा मित्रांनो इथं 44 पद आहे टोटल एकूण बीडमध्ये जिल्हा परिषद ग्रामसेवकला. तर इथं कसं आहे, आता इथं प्रवर्गीय यादी महिला 2, खेळाडू 3, माजी सैनिक 4, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 6 ही अशी एक अनुक्रमणिका आहे यांची. तर 5 जागा टोटल अनुसूचित जातीच्या आहेत. त्याच्यापैकी महिलाला 2, माजी सैनिकला 1, अंशकालीनला काहीच नाही. समांतर आरक्षण म्हणजे जनरल मेल 2 जागा अशा एकूण 5 जागा बरोबर. तर मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आलता, की आता समजा त्याला आहेत 148 मार्क आणि इथं मागासवर्गामध्ये फॉर्म भरला होता त्यांनी, तर त्याला टोटल जनरल मेलच्या 8 जागा आहे. बरोबर. तर 8 जागा आणि इथं हा जो पॉइंट आहे 11वा दिव्यांगाचा. तर आता त्यांनी जो जो विद्यार्थी सिलेक्ट झाला तो 100 मार्कावर झालेला आहे दिव्यांग. आता त्याचं नाव नाही सांगता येणार मला. तर तो त्यांनी फॉर्म भरला होता डी-एच-एस या कॅटेगरीतून. ती ही इथे एक जागा होती मित्रांनो. तर आता ती ह्या 8 मध्ये गणली गेली. तर हे नेमकं कसं झालं ते मला आता काही सांगता येणार नाही. मी त्याच्याबद्दल आणखी माहिती काढेन आणि तुम्हाला सांगेन, हा नेमका प्रकार काय होता. हां, आता कदाचित मला माहीत नसेल किंवा असं बी असू शकतं की मलाच माहीत नाही. आता हे नेमकं हा घोळ घोळ नाही म्हणता येणार आपल्याला. आता आपल्यालाच कमी नॉलेज असल्यामुळं आपल्याला माहिती नाही आहे. असं तरी मला वाटतं. बघू आता पुढं याच्याबद्दल मी अपडेट तुम्हाला लवकरच देतो 1-2 दिवसात. ठीक आहे. आणि बाकी आणखी काही प्रश्न असले तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर बिनधास्त कॉल करायचा किंवा मेसेज करायचा. आणि आता 20 तारखेला डॉक्युमेंटेशन बीडच्या विद्यार्थ्यांचं आहे मित्रांनो, तर रेडी राहा. 20 तारखेला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणि ॲप्लिकेशन फॉर्म जास्त चिंता करू नका शक्यतो. आणि जर लागतच आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म, तर त्याच्यासाठी एक आणखी पद्धत आहे ती सांगतो आता लास्टला. तुम्हाला एक मेल करावा लागेल मित्रांनो आय-बी-पी-एसला. एक कॉन्टॅक्ट नंबर आहे आय-बी-पी-एसचा. त्याच्यावर कॉल करा. कॉल केल्यानंतर त्यांच्या सोबत बोलणं झालं तुमचं, तर ते तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगतील. तर ती प्रोसिजर माझ्या मते तरी अशी राहील, की तुम्ही आय-बी-पी-एसला एक मेल करावा लागतो तुमच्या मेल आयडीवरून, ज्या मेलवरून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो. तर तो फॉर्म भरल्यानंतर सॉरी त्यांना मेल केल्यानंतर मग ते माझ्या मते तरी जिल्हा परिषदला मेल करतील. एक्सेस मागतील वेबसाईटचं. मग वेबसाईट एक्सेस भेटल्यानंतर मग ते तुम्हाला ॲप्लिकेशन देतील. हे 2-3 दिवसाची प्रोसेस आहे. काही एवढं लांबलचक नाही आहे. तुम्ही हे सुद्धा करू शकतात. पण तुम्ही आता मी तुम्हाला आय-बी-पी-एसचा नंबर 2 मिनिटं मी तुम्हाला देतो लगेच नंबर. कोणत्या ह्याच्यावर तुम्ही आय-बी-पी-एसला फोन केला पाहिजे. तर नंबर असा आहे मित्रांनो, इथे नोट डाउन करून घ्या महत्वाचं आहे.
1800 22 23 66. तर सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही यांना फोन करायचा आणि तुमचा नेमका इश्यू काय आहे तो सांगून द्यायचा, की आमचं ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल होत नाहीये. आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. तर हा तो नंबर तुम्ही आय-बी-पी-एसला कॉल करून बोलू शकतात. तुमचं इश्यू सांगू शकतात. मग ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. अशी माझी बी आशा आहे. चला बघूया आपण आता पुढं काही प्रॉब्लेम झाला, तर मी आहेच तुमचे सॉल्व्ह करण्यासाठी. तर दॅट्स इट मित्रांनो. जे इश्यू वाटले मला विद्यार्थ्यांना किंवा मला असं पॉइंट आउट करून याबद्दल मी घेतले. आता भेटूया आपण नेक्स्ट इश्यू सोबत. काही अडचण असल्यास बिनधास्त कॉल करा, मेसेज करा WhatsApp. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.